मला विचारू शकता। काल सचिव म्हणून जो अधिकार मला चॅरिटी कमिशनरने कोर्टाने दिला त्या अधिकारानुसार मी कालची बैठक बोलावली आणि अध्यक्षांच्या बद्दल हे खास करून म्हणजे अध्यक्षांच्या बद्दलच होती, कारण की अध्यक्ष हे या 3 वर्षामध्ये केवळ स्वतःच्या सहीने धनादेश चेक वटवित आहेत। आम्ही त्यांना विचारतो की हे चेक कुठे जातात, पैसे कुठे जातात ते सांगत नाही। दीक्षाभूमीच्या गव्हर्निंग बॉडीची कोणतीही मीटिंग त्यांनी या 3 वर्षामध्ये बोलावली नाही। ते आदरणीय आहेत, धर्मगुरू आहेत म्हणून आम्ही त्यांच्या समोर विनवणी केली की तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करू, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला डॉक्टर राजेंद्र गवई सरचिटणीस नाही पाहिजे तर ते सांगा किंवा काय तुमचं म्हणणं आहे ते सांगा, पण काही उत्तर देत नव्हते। मुळातच आम्हाला संशय असा येत होता की भंते ससे सुराई यांना मराठी वाचता येत नाही, इंग्लिश वाचता येत नाही, हिंदी वाचता येत नाही, लिहिता येत नाही, मग याचा सूत्रधार कोण आणि हे कुठपर्यंत चालेल? कारण की समाजामध्ये रोष निर्माण होत होता की भंते काम करत नाही आणि भंतेच्या विरुद्ध बाकीचे जे ट्रस्टीज आहे ते सुद्धा काही करत नाहीत। परंतु कोर्टाकडून कोणतेही असे ठोस आदेश मला आलेले नव्हते। जरी मी मेजॉरिटीने निवडून आलो होतो, त्या काळामध्ये 11 ट्रस्टीज होते, 11 ट्रस्टीज पैकी एक ॲब्सेंट होते, 10-1 ने मी निवडून आलो होतो, तरी सुद्धा मला अधिकार प्राप्त झाले नव्हते। परंतु फेब्रुवारीमध्ये मला अधिकार प्राप्त झाल्यानंतर सगळ्या ट्रस्टींनी सांगितलं की आता या तुम्हाला जो अधिकार प्राप्त झालेला आहे सेक्रेटरी म्हणून मीटिंग कॉल करण्याचा, तो मीटिंग कॉल करावा। आम्ही मीटिंग कॉल केली आणि त्या मीटिंगमध्ये काय झालं हे आपल्याला आगलावे साहेब आमचे एक ट्रस्टी सांगतील। जवळजवळ सगळेच आणि चॅरिटी पुन्हा मग 12 मे 2026 पुन्हा त्यांनी सांगितलं की हा सचिवांना अधिकार मिळाला, सचिव त्या संदर्भात कारवाई करतील। ही गोष्ट कळल्यानंतर मग भंतेजी हायकोर्टमध्ये गेले, त्याचा सुद्धा या ठिकाणी त्यांचा अर्ज आहे आणि हायकोर्टमध्ये गेल्यानंतर त्यांना हायकोर्टाने स्टे दिलेला नाही आणि म्हणून काल समितीची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये 8 सदस्य 11 पैकी 8 सदस्य उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये बाकी सगळ्या गोष्टी झाल्या। सांगितलं की म्हणजे समितीचं कामकाज हे कायदेशीर पद्धतीनं पारदर्शकपणे होणं आवश्यक आहे आणि मग त्या संदर्भात चर्चा झाली आणि विशेष म्हणजे 3 वर्षापासून मिटिंगा झाल्या नाहीत, कोणत्याही प्रकारचं म्हणजे अंकेशन जो आहे तो समितीसमोर आला ते झालेलं नाही आणि एक व्यक्ती फक्त काम करतोय, बाकी कोणाला विचारत नाही। आम्ही तर अनेकदा त्यांना विनंती केली आणि ते तर म्हणजे आज सुद्धा त्यांची एक बातमी आली की हे सदस्य म्हणजे त्यांना सचिव मला तयार नाही आणि मग काल त्या संदर्भात चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर असं ठरवलं की मग आपण अध्यक्षांना काढण्याचा ठराव पास झाला। त्यांचं सदस्यत्व आणि अध्यक्ष दोन्ही पदावर त्यांना काढण्याचा ठराव पास झाला आणि त्यानंतर मग अध्यक्ष कोण, तर मग आम्ही डॉक्टर राजेंद्र गवई यांचं नाव सुचवलं तर ते मला की मी अध्यक्ष होणार आहे, माझे वडील होते। नंतर मग कमलताईचं नाव आलं, कमलताई म्हणाल की मी सुद्धा होणार नाही। मग डॉक्टर